राम कृष्ण हरी. मंडळी, आजचा दिवस हा काही साधारण दिवस नाही. आज चराचरात चैतन्य भरून राहिले आहे. झाडांना नवी पालवी फुटली आहे. कोकिळेचा मंजूळ आवाज कानावर पडत आहे. आणि वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून एक वेगळाच आनंद देत आहे. होय, आज वसंत पंचमी आहे. निसर्गाचा उत्सव तर आहेच, पण आपल्या वारकरी संप्रदायात आणि या महाराष्ट्राच्या मातीत या दिवसाला एक वेगळाच सुगंध आहे. हा सुगंध आहे भक्तीचा. हा सुगंध आहे प्रेमाचा. आणि हा सुगंध आहे साक्षात पंढरीनाथ आणि जगज्जननी रुक्मिणी मातेच्या मिलनाचा. आज आपण ज्या कथेचे श्रवण करणार आहोत, ती कथा म्हणजे केवळ एक पौराणिक घटना नाही. ती आहे एका भक्ताने भगवंताला मारलेली आर्त हाक आणि त्या हाकेला ओ देऊन धावून आलेला परमात्मा. आज पंढरपुरात मोठा उत्सव आहे. आजच्याच दिवशी या वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचे पाणी ग्रहण केले होते, अशी आपली श्रद्धा आहे. म्हणूनच आज पंढरपूरच्या मंदिरात साक्षात विवाह सोहळा रंगतो. संपूर्ण मंदिर फुलांनी सजले जाते. विठ्ठलाला नवरदेवाचा साज चढवला जातो आणि गुलाल उधळून हा आनंद साजरा केला जातो. ही कथा ऐकण्याचे महत्त्व सांगायचे तर असे म्हणतात की ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, ज्यांना अनुरूप जोडीदार मिळत नाही किंवा ज्यांच्या संसारात खटके उडत आहेत, त्यांनी ही रुक्मिणी स्वयंवराची कथा अत्यंत श्रद्धेने ऐकावी. संत एकनाथ महाराजांनी या कथेचे जे वर्णन केले आहे, ते ऐकल्याने माणसाच्या मनातील विकार दूर होऊन संसारात गोडी निर्माण होते. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पुढचे काही वेळ तुमचे मन, तुमचे चित्त आणि तुमचे कान फक्त आणि फक्त या हरिकथेमध्ये गुंतवून ठेवा. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय मध्येच सोडू नका, कारण या कथेच्या शेवटी जो आनंद मिळणार आहे, तो तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समाधानाचे रंग भरल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग विठ्ठल नामाचा गजर करूया आणि या मंगल कथेला सुरुवात करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या या पुण्यभूमी भारतवर्षात अनेक समृद्ध राज्ये होती. त्यातीलच एक वैभवशाली आणि सुसंस्कृत राज्य म्हणजे विदर्भ. आज आपण ज्याला विदर्भ म्हणतो, त्याहीपेक्षा ते राज्य विशाल आणि संपन्न होते. या विदर्भ देशाची राजधानी होती कुंडिनपूर. सध्याचे अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर असे मानले जाते. मंडळी, कुंडिनपूर नगरीचे वर्णन काय करावे. जणू इंद्राची अमरावतीच पृथ्वीवर अवतरली होती. उंचच उंच राजवाडे आकाशाला स्पर्श करत होते. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, दारात तुळस आणि गोठ्यात दुभत्या गायी होत्या. त्या नगरातील रस्ते इतके रुंद होते की एका वेळी अनेक रथ तिथून जाऊ शकत होते. बागांमध्ये विविध रंगांची फुले बहरलेली असत आणि वाऱ्यासोबत त्यांचा सुगंध संपूर्ण नगरात दरवळत असे. तिथली प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती, कारण त्यांचा राजा तसाच पुण्यवान होता. त्या राजाचे नाव होते भीमक. राजा भीमक हा अत्यंत नीतिमान, धर्मपरायण आणि प्रजाहितदक्ष होता. त्याच्या राज्यात कधीही अधर्म घडला नाही. तो ब्राह्मणांचा आदर करत असे, साधू संतांचा सन्मान करत असे आणि प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे जपत असे. राजा भीमकला 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती. 5 पुत्रांमध्ये सर्वात थोरला होता रुक्मी. हा रुक्मी दिसायला अत्यंत देखणा आणि शरीराने बलवान होता. पण म्हणतात ना, शक्तीसोबत बुद्धी आणि नम्रता असावी लागते. रुक्मीकडे शक्ती होती, पण नम्रता नव्हती. तो अत्यंत अहंकारी, क्रोधी आणि महत्वाकांक्षी होता. त्याला वाटत असे की जगातील सर्व सत्ता आपल्या पायाशी असावी. त्याच्या खालोखाल रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली असे 4 भाऊ होते. हे 4ही भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या म्हणजे रुक्मीच्या शब्दाबाहेर नव्हते. पण या 5 भावांच्या नंतर त्या राजघराण्यात
एका दिव्य तेजाचा जन्म झाला. राजा भीमक आणि राणी शुद्धमती यांच्या पोटी एक कन्या जन्माला आली. तिचे नाव ठेवले रुक्मिणी. मंडळी, रुक्मिणी म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार. तिच्या जन्माच्या वेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली, दुंदुभी वाजू लागल्या आणि संपूर्ण विदर्भ देशात आनंदाची लाट पसरली. बाळ रुक्मिणी पाळण्यात असतानाच तिचे तेज पाहून ऋषीमुनी सांगत, राजा, ही तुझी कन्या सामान्य नाही. ही त्रैलोक्याची स्वामिनी होणार आहे. हिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. ती जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिचे सौंदर्य अधिकच खुलू लागले. तिचे रूप असे होते की पाहणाऱ्याचे भान हरपावे. चंद्रासारखा शीतल चेहरा, हरिणीसारखे पाणीदार डोळे आणि वाणीत साक्षात सरस्वतीचा वास. रुक्मिणी केवळ रूपाने सुंदर नव्हती, तर ती अत्यंत बुद्धिमान आणि संस्कार संपन्न होती. लहानपणापासूनच तिला ईश्वर भक्तीची ओढ होती. राजवाड्यात रोज अनेक अतिथी येत असत. कुणी देशाटन करणारे प्रवासी, कुणी तीर्थयात्रा करणारे साधू, तर कुणी महान तपस्वी ऋषीमुनी. राजा भीमक या सर्वांचा यथोचित पाहुणचार करत असे. जेव्हा हे अतिथी राजसभेत बसून आपल्या प्रवासाचे वर्णन करत, तेव्हा तिथे एक नाव वारंवार येत असे, द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. कुणी सांगत असे, अहो राजा, मथुरेत त्या नंदाच्या घरी जो कृष्णा वाढला त्याने बालपणीच पूतना मावशीचा उद्धार केला. कुणी सांगत, त्याने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले. तर कुणी त्याच्या सौंदर्याचे वर्णन करत असे. त्याचे ते श्यामवर्ण रूप, डोक्यावर मोरपीस आणि हातात बासरी पाहिली की गाई वासरेच काय, पण यमुनेचे पाणीही थबकते. राजकन्या रुक्मिणी पडद्याच्या आड उभे राहून या कथा अत्यंत तन्मयतेने ऐकत असे. तिला श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा ऐकून जेवढा आनंद होत असे, त्यापेक्षा जास्त आनंद त्याच्या दयाळूपणाच्या कथा ऐकून होत असे. तिला वाटे, जो इतका शक्तिशाली असूनही इतका प्रेमळ आहे, जो असुरांचा काळ असूनही भक्तांचा सखा आहे, तोच पुरुष श्रेष्ठ आहे. रोज नवनवीन कथा कानावर पडत होत्या. कधी नारद मुनी येत आणि आपल्या विणेवर नारायण नारायण असा जप करत श्रीकृष्णाचे गुणगान गात. नारद मुनींनी एकदा रुक्मिणीला सांगितले, हे कन्ये, या त्रिभुवनात तुझ्या सौंदर्याला आणि गुणांना साजेसा असा एकच वर आहे, आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. तो साक्षात विष्णू आहे आणि तू साक्षात लक्ष्मी आहेस. तुझे आणि त्याचे मिलन हे अटळ आहे. हे शब्द रुक्मिणीच्या मनावर कोरले गेले. तिने श्रीकृष्णाला कधीही पाहिले नव्हते, त्याचे चित्रही पाहिले नव्हते, पण केवळ त्याचे गुण ऐकून तिने आपले मन, आपले हृदय आणि आपले सर्वस्व त्याला अर्पण केले होते. यालाच म्हणतात गुणानुराग, गुणांवर जडलेले प्रेम. तिने मनोमन ठरवले होते की विवाह करेल तर त्या यादवेंद्राशीच, नाहीतर अविवाहित राहीन. ती रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न राहू लागली. तिला राजवाड्यातील सुखभोगांमध्ये रस उरला नाही. तिचे चित्त आता द्वारकेकडे लागले होते. रुक्मिणी आता उपवर झाली होती. तिचे वय लग्नाचे झाले होते. तिचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याची कीर्ती दश दिशांना पसरली होती. अनेक देशांचे राजे तिला मागणी घालत होते. राजा भीमकलाही आपल्या लाडक्या मुलीसाठी योग्य वर हवा होता. राजाच्या मनात कुठेतरी वाटत होते की आपली मुलगी जर लक्ष्मी समान आहे, तर तिला पतीही विष्णू समान श्रीकृष्णच असावा. श्रीकृष्णाचे कुळ, त्याचे शौर्य आणि त्याचे औदार्य पाहून भीमक राजाची पसंती त्यालाच होती. पण म्हणतात ना, श्रेयस कामात विघ्ने हजार. इथे विघ्न होते रुक्मिणीचाच सख्खा भाऊ रुक्मी. हा रुक्मी श्रीकृष्णाचा घोर द्वेष्टा होता. त्याचे कारण असे की रुक्मीची मैत्री मगध देशाचा क्रूर राजा जरासंध याच्याशी होती. जरासंध आणि श्रीकृष्ण यांचे वैर जगजाहीर होते. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला होता आणि कंस हा जरासंधाचा जावई होता.
त्यामुळे जरासंधाने अनेकदा मथुरेवर आक्रमणे केली होती. याच जरासंधाच्या गटात रुक्मी सामील होता. एका दिवशी राजसभेत जेव्हा रुक्मिणीच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा भीमक राजाने सहज सुचवले, आपण श्रीकृष्णाला निरोप पाठवूया का? हे ऐकताच रुक्मीच्या रागाचा पारा चढला. तो सिंहासनावरून उठून ओरडला, बाबा, तुम्हाला म्हातारपणी काय झालेय? त्या गवळ्याशी आपल्या राजकन्येचा विवाह, ज्याला ना कुळ आहे ना गोत्र, जो कालपर्यंत गायी राखत होता, लोणी चोरत होता, त्या कृष्णाशी आपल्या बहिणीचे लग्न लावणे हा आपल्या सूर्यवंशी कुळाचा अपमान आहे. भीमक राजाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अरे पुत्रा, श्रीकृष्ण हा साक्षात विष्णूचा अवतार आहे. त्याचे गुण पहा. पण रुक्मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने अंतिम निर्णय सुनावला. मी ठरवले आहे. माझी बहीण रुक्मिणी ही चेदी देशाचा राजा शिशुपाल यालाच वरेल. शिशुपाल हा पराक्रमी आहे. तो जरासंधाचा मित्र आहे आणि आपल्या बरोबरीचा आहे. हा माझा शब्द आहे आणि तो बदलणार नाही. शिशुपाल हे नाव ऐकताच राजसभेतील मंत्री आणि ज्ञानी लोकांचे चेहरे पडले. कारण शिशुपाल हा दुष्ट होता, श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. पण रुक्मीच्या हट्टापुढे आणि त्याच्या सैन्याबळापुढे वृद्ध राजा भीमक हतबल झाले. त्यांनी नाईलाजाने मान डोलावली. लग्नाची तारीख ठरली. शिशुपालाला निरोप गेला. लग्नाची तयारी सुरू झाली. ही बातमी जेव्हा अंतपुरात रुक्मिणीला समजली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटले, हे देवा, हे काय झाले? मी ज्याला पती मानले तो सोडून हा शिशुपाल कुठून आला? तिला शिशुपालाचे नाव ऐकूनच किळस वाटत होती. सिंहाचा वाटा कोल्ह्याला मिळावा तसा हा प्रकार होता. ती रडू लागली. तिने अन्नपाणी सोडले. तिची आई राणी शुद्धमती तिला समजावण्यासाठी आली. पण रुक्मिणीनं आपले मन मोकळे केले. आई, मी प्राण देईन, पण त्या शिशुपालाच्या गळ्यात मार घालणार नाही. माझे हृदय मी श्रीकृष्णाला दिले आहे. आईला मुलीचे दुःख समजत होते, पण मुलाच्या, रुक्मीच्या धाकामुळे ती काहीच करू शकत नव्हती. विवाहाला आता अवघे काही दिवस उरले होते. शिशुपाल आपल्या अफाट सेनेसह सोबत जरासंध, दंतवक्र, शाल्व अशा दुष्ट राजांना घेऊन कुंडीनपूरच्या दिशेने निघाला होता. रुक्मिणीने विचार केला, आता रडून उपयोग नाही. जर माझी भक्ती खरी असेल तर देवाला माझी हाक ऐकू जाईलच. पण नुसती हाक मारून चालणार नाही. मला प्रयत्न करावे लागतील. तिने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तिने श्रीकृष्णाला पत्र लिहिण्याचे ठरवले. पण हे पत्र घेऊन जाणार कोण? कुणीतरी अत्यंत विश्वासू, जो वेगाने जाईल आणि गुप्तपणे हे काम करेल, अशी व्यक्ती हवी होती. तेव्हा तिला राजपुरोहितांच्या ओळखीचे एक वृद्ध पण तेजस्वी ब्राह्मण आठवले. त्यांचे नाव होते सुदेव. रुक्मिणीने रात्रीच्या वेळी गुप्तपणे त्या ब्राह्मणांना आपल्या महालात बोलावले. तिने त्यांचे पाय धरून त्यांना वंदन केले. डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजले. ती म्हणाली, हे विप्रवर, तुम्ही माझे वडील आहात. आज माझी इज्जत आणि माझे प्राण तुमच्या हातात आहेत. मला या संकटातून फक्त द्वारकेचा राणाच वाचवू शकतो. तुम्ही माझा निरोप घेऊन द्वारकेला जाल का? त्या ब्राह्मणाचे अंतःकरण द्रवले. त्यांनी पाहिले की ही राजकन्या नसून साक्षात भक्तीची मूर्ती आहे. त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि हे काम स्वीकारले. रुक्मिणीने लेखणी घेतली. तिने जे पत्र लिहिले ते साधेसुधे पत्र नव्हते. ते होते 7 श्लोकांचे एक अद्भुत प्रेमकाव्य, ज्याला आजही रुक्मिणी पत्रिका किंवा रुक्मिणी संदेश म्हटले जाते. तिने लिहिलेल्या त्या 7 श्लोकांचा अर्थ आपण सोप्या मराठीत समजून घेऊया, कारण त्यातच कथेचे सार आहे. पहिल्या श्लोकात ती लिहिते, हे भुवनसुंदरा, तुझे गूढ कानांवर पडताच माझ्या शरीराचा ताप आणि मनाची तगमग शांत झाली आहे. तुझे रूप डोळ्यांना सुखावणारे आहे. म्हणूनच हे अच्युता,
माझे मन सर्व लज्जा सोडून तुझ्यावर जडले आहे. येथे ती कबूल करते की तिचे प्रेम हे शारीरिक आकर्षणातून नाही, तर गुणश्रवणातून निर्माण झाले आहे. दुसऱ्या श्लोकात ती त्याच्या योग्यतेचे वर्णन करते आणि विचारते की कुळ, शील, रूप, विद्या आणि वयाने संपन्न अशा तुला कोणती बुद्धिमान कन्या वरण्यास उत्सुक नसेल? तू नृसिंह, पुरुषांमध्ये सिंह आहेस. तिसऱ्या श्लोकात ती आपली व्यथा मांडते. मी तुलाच पती म्हणून निवडले आहे आणि स्वतःला तुला अर्पण केले आहे. आता तू इथे येऊन माझा स्वीकार कर. सिंहाचा वाटा जसा कोल्ह्याला मिळू नये, तसेच त्या शिशुपालाने मला स्पर्शही करू नये असे मला वाटते. जर त्याने मला स्पर्श केला तर ते तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीही लज्जास्पद असेल. चौथ्या श्लोकात ती शपथ घेते. जर मी इष्टापुरतं विहिरी, तळी बांधणे, यज्ञ, नियम, व्रत आणि देवता ब्राह्मणांची पूजा केली असेल, तर त्याचे फळ म्हणून गदाधर श्रीकृष्णानेच माझे पाणीग्रहण करावे, शिशुपालाने नव्हे. येथे ती आपल्या पुण्याईचा हवाला देते. ती म्हणते की माझे सर्व सत्कर्म फक्त तुला मिळवण्यासाठीच होते. पाचव्या श्लोकात ती श्रीकृष्णाला उपाय सुचवते. विवाहाच्या आदल्या दिवशी तू गुप्तपणे आपल्या सेनेसह विदर्भात ये. शिशुपाल आणि जरासंधाच्या सैन्याचा पराभव कर आणि राक्षसी विवाह पद्धतीचा बळाचा वापर करून वधूला नेणे अवलंब करून मला घेऊन जा. कारण सरळ मार्गाने ते माझा विवाह तुझ्याशी होऊ देणार नाहीत. सहाव्या श्लोकात ती एका व्यावहारिक अडचणीवर उपाय सांगते. ती म्हणते, तू म्हणशील की अंतपुरातून तुला कसे नेणार? तिथे तर पहारे असतील. तर ऐक, आमच्या कुळाची अशी रीत आहे की लग्नाच्या दिवशी सकाळी वधूला गावाबाहेरील अंबिका मातेच्या दर्शनाला जावे लागते. तिथे जत्रा असते. मी जेव्हा दर्शनासाठी बाहेर पडेल तेव्हाच तू माझे हरण कर. आणि शेवटच्या 7व्या श्लोकात ती निर्वाणीचा इशारा देते. हे कमलनयना, जर मला तुझ्या चरणांची धूळ लाभली नाही, जर तू आला नाहीस, तर मी उपोषण करून माझे प्राण त्यजेन. आणि जोपर्यंत तुझा अनुग्रह मला लाभत नाही, तोपर्यंत शेकडो जन्म घेऊन मी तुझीच वाट पाहीन. हे पत्र वाचताना तुमचेही डोळे पाणावले असतील ना? केवढे हे प्रेम आणि केवढा हा विश्वास! तिने ते पत्र गुंडाळून त्या ब्राह्मणांच्या हाती दिले. सुदेव ब्राह्मणांनी ते पत्र आपल्या शेंडीत लपवले, जेणेकरून वाटेत कुणाला संशय येऊ नये. त्यांनी रुक्मिणीचा निरोप घेतला आणि जय श्रीकृष्ण म्हणून ते निघाले. ब्राह्मण महाराज निघाले. कुंडिनपूर ते द्वारका हे अंतर खूप मोठे होते. पण भक्ताचे काम करण्यासाठी त्यांच्या पायात जणू वाऱ्याचे बळ आले होते. ते रात्रंदिवस चालत होते. इकडे कुंडिनपुरात मात्र वातावरण गंभीर होत चालले होते. अखेर सुदेव ब्राह्मण द्वारकेला पोहोचले. सोन्याची द्वारका, समुद्राच्या काठी वसलेली ती नगरी पाहून त्यांचे डोळे दिपले. पण त्यांना त्या वैभवात रस नव्हता. त्यांना ओढ होती त्या सावळ्या परब्रह्माची. ते थेट श्रीकृष्णाच्या राजवाड्यात गेले. द्वारपालाने एका ब्राह्मणाला पाहून अडवले नाही, कारण श्रीकृष्णाच्या दरबारात ब्राह्मणांना नेहमीच मुक्त प्रवेश होता. श्रीकृष्ण सुवर्ण सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या भोवती उद्धव, अक्रूर आणि इतर यादववीर बसले होते. ब्राह्मणाला दारात पाहताच साक्षात त्रैलोक्याचा स्वामी श्रीकृष्ण सिंहासनावरून खाली उतरला. त्याने धावत जाऊन ब्राह्मणाला वंदन केले. त्यांना हाताला धरून आसनावर बसवले. त्यांना पाणी दिले. त्यांचे पाय धुतले. श्रीकृष्णाने प्रेमाने विचारले, हे विप्रवर, आपण फार लांबून आल्यासारखे दिसता. आपला चेहरा चिंताक्रांत आहे. सांगा, मी तुमची काय सेवा करू? सुदेव ब्राह्मणांनी आजूबाजूला पाहिले. श्रीकृष्णाने खूण केली आणि सर्वजण थोडे बाजूला झाले. एकांतात सुदेव म्हणाले, हे यदुनंदना, मी विदर्भाहून आलो आहे. तिथल्या राजकन्येने रुक्मिणीने आपल्या हृदयातील भावना एका पत्रात मांडून तुमच्यासाठी पाठवल्या आहेत. असे म्हणून त्यांनी आपल्या शेंडीत लपवलेले ते पत्र बाहेर काढले आणि श्रीकृष्णाच्या हाती दिले. श्रीकृष्णाने ते पत्र उघडले. रुक्मिणीच्या डोळ्यांतील अश्रूंनी काही अक्षरे पुसट झाली होती.
श्रीकृष्णाने ते पत्र वाचायला सुरुवात केली. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर. हे शब्द वाचताना श्रीकृष्णाचे हृदय हेलावले. रुक्मिणीची भक्ती, तिची आर्तता आणि तिचा दृढ निश्चय पाहून भगवंतांच्या डोळ्यात पाणी आले. विशेषतः जेव्हा त्यांनी वाचले की जर तू आला नाहीस तर मी प्राण देईन, तेव्हा श्रीकृष्णाने पत्र मिटले. ते हसले आणि सुदेवाचा हात हातात घेऊन म्हणाले, हे ब्राह्मणा, तुम्ही निश्चिंत असा. रुक्मिणीचे मन मला आधीच ज्ञात आहे. जशी ती माझ्यासाठी झुरत आहे तसेच माझे मनही तिच्यासाठी व्याकुळ आहे. मला माहीत आहे की रुक्मिणीने द्वेषापोटी हे कारस्थान रचले आहे. पण तुम्ही काळजी करू नका. जसे लाकडाला घासून त्यातून अग्नी प्रकट होतो आणि तो अग्नी सर्वांना जाळून टाकतो, तसेच मी त्या दुष्ट राजांच्या गर्दीतून माझ्या रुक्मिणीला नक्कीच घेऊन येईन. वेळ खूप कमी होता. लग्नाचा दिवस जवळ आला होता. श्रीकृष्णाने ताबडतोब आपल्या सारथ्याला दारुकाला बोलावले. आज्ञा झाली, दारुका, आपला गरुडध्वज रथ सज्ज कर. शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक हे आपले 4 दिव्य घोडे त्याला जोड. आपल्याला आत्ताच्या आता विदर्भाला जायचे आहे. दारुकाने क्षणाचाही विलंब न लावता रथ सज्ज केला. रथाच्या चाकांचा खडखडाट झाला. श्रीकृष्ण आणि सुदेव ब्राह्मण रथात बसले. श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम हाती घेतले आणि रथाला असा वेग दिला की जणू तो जमिनीवरून नाही तर आकाशातूनच उडत चालला आहे. एका रात्रीत त्यांनी द्वारका ते विदर्भ हे शेकडो मैलांचे अंतर कापले. इकडे द्वारकेत बलरामदादांना ही बातमी समजली. त्यांना कळले की श्रीकृष्ण एकटाच विदर्भाच्या दिशेने गेला आहे. त्यांना काळजी वाटली. तिथे शिशुपाल, जरासंध, शाल्व असे सगळे एकत्र जमले आहेत. कृष्णाला एकटे सोडून चालणार नाही. असा विचार करून बलरामदादांनी आपली अफाट यादव सेना घेतली. हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ, आणि तेही वेगाने श्रीकृष्णाच्या पाठोपाठ निघाले. कुंडिनपुरात लग्नाचा दिवस उजाडला. आज वसंत पंचमीचा शुभमुहूर्त होता. संपूर्ण शहर सजले होते. घराघरांवर गुऱ्ह्या उभारल्या होत्या. रस्ते फुलांनी आच्छादले होते. सनई चौघडे वाजत होते. शिशुपाल नवरदेव बनून नटला होता. त्याला वाटत होते की आज रुक्मिणी आपलीच होणार. तो आपल्या मित्रांशी, जरासंधाशी गप्पा मारत होता. बघितलेत त्या कृष्णाची काय हिंमत की इथे येईल? आज मी ती राजकन्या जिंकलीच म्हणून समजा. त्याचा अहंकार गगनात मावत नव्हता. रुक्मीसुद्धा आनंदाने फुगला होता. पण राजवाड्यात? तिथे वातावरण पूर्णपणे वेगळे होते. रुक्मिणीची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती. सकाळ झाली तरी सुदेव ब्राह्मण परत आले नव्हते. कृष्ण आले असतील का? त्यांना माझे पत्र मिळाले असेल का? की त्यांनी मला नाकारले असेल? असे हजारो प्रश्न तिच्या मनात थैमान घालत होते. ती खिडकीत उभी राहून राजमार्गाकडे टक लावून पाहत होती. तिचे डोळे पाणावले होते. ती मनातल्या मनात देवाला विनवू लागली, हे गोविंद, हे दामोदर, आता अंत पाहू नकोस रे. माझा विश्वास खोटा ठरू देऊ नकोस. तेवढ्यात एक शुभशकून घडला. रुक्मिणीचा डावा डोळा लवू लागला. स्त्रियांसाठी डावा डोळा लवणे हे शुभ मानले जाते. तिला वाटले की काहीतरी चांगले घडणार आहे. आणि त्याच क्षणी तिला लांबून सुदेव ब्राह्मण येताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य होते. रुक्मिणी धावतच त्यांच्याकडे गेली. तिने शब्दाने काहीच विचारले नाही, फक्त नजरेने विचारले. ब्राह्मणाने हलकेच मान डोलावली आणि सांगितले, राजकन्ये, तुझे भाग्य फळाला आले. यदुनंदन श्रीकृष्ण आले आहेत. त्यांनी नगराच्या बाहेरील उद्यानात आपला तळ ठोकला आहे. हे ऐकताच रुक्मिणीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिला इतका आनंद झाला की काय करावे हेच सुचेना. तिने मनोमन त्या ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार घातला. दरम्यान राजा भीमकाला बातमी मिळाली की श्रीकृष्ण आणि बलराम लग्नासाठी आले आहेत. जरी रुक्मीचा विरोध असला
तरी भीमक राजाला श्रीकृष्णाबद्दल नितांत आदर होता. त्याला आनंद झाला. राजा स्वतः सामोरा गेला. त्याने श्रीकृष्ण बलरामांचे स्वागत केले. त्यांना मधुपर्क दिला, नवीन वस्त्रे दिली आणि राहायला उत्तम व्यवस्था करून दिली. नगरातील लोकांना जेव्हा समजले की रुक्मिणीला पाहण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण आले आहेत, तेव्हा लोक कुजबुजू लागले. अहो, खरे तर रुक्मिणीची जोडी कृष्णाशीच शोभते. तो शिशुपाल तर कशातच नाही. देवानेच ही जोडी जुळवावी. प्रजेचे हे प्रेम आणि आशीर्वादच जणू रुक्मिणीच्या पाठीशी उभे होते. लग्नाची वेळ जवळ येत होती. आता ठरल्याप्रमाणे रुक्मिणीला शहराबाहेर असलेल्या अंबिका मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. यालाच आपण गौरीहर पूजन म्हणतो. सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता. रुक्मिणी आपल्या सख्यांसह आणि दासींसह पालखीत बसली. तिने मौन धारण केले होते. अंगावर जरीची साडी, कपाळावर हळद आणि हातात पूजेचे ताट. पण तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. पालखी राजमार्गावरून चालली होती. दुतर्फा लोक उभे होते. मिरवणूक मंदिरापाशी पोचली. मंदिर नगराच्या बाहेर एका सुंदर बागेत होते. रुक्मिणी पालखीतून उतरली. तिने आपले पाय आणि हात धुतले आणि मंदिरात प्रवेश केला. तिथे असलेली वृद्ध सुवासिनींनी तिला आशीर्वाद दिला. रुक्मिणी देवीच्या मूर्तीसमोर उभी राहिली. तिने मनोभावे देवीची पूजा केली. फुले वाहिली, गंध लावले, नैवेद्य दाखवला. आणि मग तिने हात जोडून देवीला प्रार्थना केली. नमस्ते त्वाम अंबिके अभिक्षम स्वसंतानयुताम शिवाम भूयात पतिर्मे भगवान कृष्ण तन्नमते नमः. याचा अर्थ, हे अंबिका माते, मी तुला आणि तुझ्या पुत्राला गणपतीला नमस्कार करते. माझी इतर कोणतीही इच्छा नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे की भगवान श्रीकृष्णच मला पती म्हणून लाभावेत. जर तू माझ्या भक्तीवर प्रसन्न असशील तर माझी ही इच्छा पूर्ण कर. ही प्रार्थना करताना तिचे डोळे भरून आले होते. तिने देवीच्या चरणांवरील एक फूल उचलले आणि ते आपल्या डोक्याला लावले. तिला जणू देवीचा कौल मिळाला. पूजा आटोपली. रुक्मिणी बाहेर आली. मंदिराच्या बाहेर राजकुमारांची आणि राजांची गर्दी जमली होती. जरासंध, शिशुपाल आणि त्यांचे सैनिक तिथेच पहारा देत होते. सर्वांना उत्सुकता होती की नवरी कशी दिसते. रुक्मिणीनं एक युक्ती केली. ती हळूहळू अत्यंत डौलदार चालीनं चालू लागली. तिनं आपल्या हातातील सोन्याची अंगठी मुद्दाम खाली पाडली किंवा काही कारणानं ती रेंगाळली, जेणेकरून श्रीकृष्णाला वेळ मिळावा. तिनं जेव्हा आपल्या चेहऱ्यावरील पदर किंचित बाजूला केला आणि वर पाहिले, तेव्हा तिचे ते अलौकिक सौंदर्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेक राजांच्या हातातील शस्त्रे गळून पडली. ते तिच्या रूपानं मोहात पडले. पण रुक्मिणीचे डोळे मात्र त्या गर्दीत एकाच व्यक्तीला शोधत होते, तिचा सावळा कृष्ण. आणि तो क्षण आला. गर्दी चिरून एक दिव्य रथ वेगाने पुढे आला. त्या रथावर गरुडाचे चिन्ह होते. 4 वेगवान घोडे त्याला जोडले होते आणि सारथ्य करत होते स्वतः भगवान श्रीकृष्ण. कोणाला काही कळायच्या आत श्रीकृष्णाने आपला रथ थेट मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत नेला. रुक्मिणी तिथेच उभी होती, जणू त्याचीच वाट पाहत. श्रीकृष्णाने खाली वाकून रुक्मिणीचा हात धरला. ज्या हाताला स्पर्श करण्याची स्वप्ने शिशुपाल पाहत होता, तो हात आता श्रीकृष्णाच्या हातात होता. एका झटक्यात श्रीकृष्णाने रुक्मिणीला रथात उचलून घेतले. तिला आपल्या शेजारी बसवले. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या खांद्यावर डोके ठेवले. तिला आता कशाचीही भीती नव्हती, कारण ती आता जगन्नियंत्याच्या आश्रयाला होती. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले शिशुपाल, जरासंध आणि इतर राजे काही क्षण अवाक झाले. त्यांना काय झाले हेच समजेना. अरे, हे काय? नवरी पळवली! पकडा, मारा, अडवा! असा एकच गोंधळ सुरू झाला. पण तोपर्यंत श्रीकृष्णाचा रथ वाऱ्याच्या वेगाने तिथून निसटला होता. शिशुपाल आणि जरासंध अपमानाने पेटून उठले. एका गवळ्याने आपल्या डोळ्या देखत आपल्या सैन्याच्या पहारातून राजकन्येला पळवले
आणि आपण बांगड्या भरून बघत राहिलो. असे म्हणत त्यांनी आपले सैन्य गोळा केले. चला, त्या कृष्णाला आज जिवंत सोडायचे नाही, अशा गर्जना करत ते श्रीकृष्णाचा पाठलाग करू लागले. रथांचीच, हत्तींची आणि घोड्यांची एकच गर्दी झाली. धुळीचे लोट उडाले, बाणांचा पाऊस पडू लागला. पण श्रीकृष्ण आणि रुक्मिणी एकटे नव्हते. पाठोपाठ आलेले बलराम दादा आणि त्यांची यादव सेना आता सज्ज होती. त्यांनी शत्रूंच्या सेनेला वाटेतच अडवले. मोठे घनघोर युद्ध सुरू झाले. यादव वीर अत्यंत चपळ होते. त्यांनी जरासंध आणि शिशुपालाच्या सैन्याची दाणादाण उडवली. बलराम दादांनी आपल्या नांगराने शत्रूंचे रथ उलटून टाकले. गदाधारी वीरांनी हत्तींना पळवून लावले. थोड्याच वेळात शिशुपाल आणि जरासंधाला कळून चुकले की यादवांशी लढणे सोपे नाही. त्यांचे सैन्य पळू लागले. शिशुपाल तर निराशेने आपल्या गावी परत जाण्यासाठी वळला. जरासंधाने त्याला समजावले, मित्रा, कधी जय मिळतो तर कधी पराजय. आज वेळ आपली नाही. जीव वाचला तर पुन्हा लढता येईल. असे म्हणून ते सर्व राजे माघारी फिरले. शत्रूचे सैन्य पळाले, पण रुक्मी मात्र थांबला नाही. त्याचा अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता. त्याने प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत कृष्णाला मारून रुक्मिणीला परत आणत नाही, तोपर्यंत मी कुंडिनपुरात पाय ठेवणार नाही. तो रथाने एकटाच श्रीकृष्णाचा पाठलाग करत सुटला. थांब कृष्णा, थांब! बायकांना पळवताना तुला लाज वाटत नाही का? हिम्मत असेल तर माझ्याशी लढ, असे तो ओरडत होता. श्रीकृष्णाने हे ऐकले. त्याने रथाचा वेग कमी केला. रुक्मीने कृष्णावर बाणांचा वर्षाव केला. हे घे, हे तुला माझे बाण. पण श्रीकृष्णाने हसत हसत त्याचे सर्व बाण तोडून टाकले. श्रीकृष्णाने एक बाण सोडला आणि रुक्मीचे धनुष्य तोडले. रुक्मीने दुसरे धनुष्य घेतले, तेही तोडले. मग त्याने ढाल तलवार घेतली, भाला घेतला, गदा घेतली. श्रीकृष्णाने खेळल्यासारखे त्याचे सर्व शस्त्रे निकामी केले. रुक्मी आता पूर्णपणे निशस्त्र झाला होता. पण तरीही तो तलवार घेऊन कृष्णाच्या अंगावर धावला. हे पाहून श्रीकृष्णाला राग आला. त्यांनी आपली तीक्ष्ण तलवार उपसली आणि ते रुक्मीचा वध करण्यासाठी सज्ज झाले. हे पाहून रुक्मिणी माता कळवळली. काहीही झाले तरी तो तिचा सख्खा भाऊ होता, रक्ताचे नाते होते. ती रथातून खाली उतरली आणि श्रीकृष्णाच्या पाया पडली. ती म्हणाली, हे योगेश्वरा, हे जगन्निवासा, तुम्ही तर दयाघन आहात. माझा भाऊ अज्ञानी आहे. त्याने अपराध केला आहे, पण त्याला मारू नका. माझ्या भावाचा वध करून माझ्या आनंदाच्या दिवशी मला दुःख देऊ नका. त्याला जीवदान द्या. रुक्मिणीचे ते काकुळतीचे शब्द आणि डोळ्यातील पाणी पाहून श्रीकृष्णाचा राग शांत झाला. त्यांनी तलवार खाली केली. पण रुक्मीला काहीतरी शिक्षा देणे गरजेचे होते, जेणेकरून त्याचा खोटा अहंकार मोडेल. श्रीकृष्णाने त्याला ठार मारले नाही. नणा डोक्यावरचे अर्धे केस आणि अर्ध्या मिशा कापून त्याला विद्रूप केले. त्या काळी एका क्षत्रियासाठी विद्रूप होणे हे मरणापेक्षाही भयानक मानले जात असे. श्रीकृष्णाने त्याला रथाला बांधून थोडे फरफटले आणि मग सोडून दिले. रुक्मी लाजेने मान खाली घालून निघून गेला. त्याने कुंडिनपुरात परत न जाता तिथेच भोजकट नावाचे नवीन नगर वसवले. रुक्मीचा पराभव करून आणि सर्व शत्रूंना जिंकून श्रीकृष्ण विजयी वीरासारखे रुक्मिणीला घेऊन द्वारकेत परतले. द्वारका नगरीत त्यांचे भव्य स्वागत झाले. देवकी आणि वसुदेवाने आपल्या सुनेचे, रुक्मिणीचे औक्षण केले. संपूर्ण द्वारका नगरी आनंदाने न्हाऊन निघाली होती. वसंत पंचमीचा तो दिवस होता. निसर्गाला बहर आला होता आणि द्वारकेलाही प्रेमाचा बहर आला होता. तर मंडळी, अशी ही विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची मंगलमय आणि रोमांचक कथा. या कथेतून आपण काय शिकायचे? तर रुक्मिणीसारखी निस्सीम भक्ती. तिने जसे पत्रात लिहिले की मी तुला पाहिले नाही, पण तुझ्या गुणांवर प्रेम केले आहे,
तशीच आपली भक्ती असावी. आपणही देवाला पाहिले नाही, पण संतांच्या मुखातून त्याचे गुण ऐकून आपण त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. आणि जेव्हा आपण रुक्मिणीसारखे अनन्य भावाने सर्व अहंकार सोडून माझे रक्षण कर म्हणून देवाला शरण जातो, तेव्हा देव स्वतः सर्व नियम मोडून धावत येऊन आपले रक्षण करतो. हेच या कथेचे सार आहे. वसंत पंचमी हा दिवस उत्साहाचा आहे, प्रेमाचा आहे. या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा आठवणे म्हणजे आपल्या मनातील भक्तीला नवीन पालवी फोडण्यासारखे आहे. ही कथा ऐकल्याने काय फळ मिळते? असे म्हणतात की जी व्यक्ती ही रुक्मिणी स्वयंवराची कथा पूर्ण श्रद्धेने ऐकते किंवा वाचते, तिच्या आयुष्यातील वैवाहिक अडचणी दूर होतात. ज्यांचे विवाह जुळत नाहीत, त्यांचे विवाह लवकर आणि चांगल्या ठिकाणी जुळतात. ज्यांच्या संसारात कुरबुरी आहेत, तिथे प्रेम आणि सामंजस्य निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला विठ्ठल रुक्मिणीच्या चरणांची भक्ती प्राप्त होते. तर मंडळी, आज आपण सर्वांनी मनाने पंढरपुरात जाऊन हा दिव्य सोहळा अनुभवला. मला खात्री आहे की ही कथा ऐकून तुमचे मन प्रसन्न झाले असेल, डोळे पाणावले असतील आणि हृदयात विठ्ठलाबद्दलचे प्रेम अजून वाढले असेल. विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने तुमच्या संसारात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान लाभो, हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचावी. यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कारण चांगली गोष्ट पसरवणे ही सुद्धा एक सेवाच आहे. आणि हो, अशाच सुंदर आध्यात्मिक आणि पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढची कथा आल्यावर तुम्हाला लगेच समजेल. चला, पुन्हा एकदा प्रेमाने गजर करूया. जय जय रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.